ढवळी विहीर ग्रामपंचायतीतील 50 लाख रुपयांच्या कथित भ्रष्टाचाराचा गंभीर प्रकार उघडकीस आलाय। सरपंच, ग्रामसेवक व पेसा अध्यक्ष यांच्या विरोधात फौजदारी गुन्ह्याची मागणी जोर धरू लागली आहे। ढवळी विहीर, तालुका तळोदा, जिल्हा नंदुरबार येथील ग्रामपंचायतीत 15वा वित्त आयोग व पेसा अंतर्गत निधी अनेक कामांचं बजेट मंजूर झालंय। मात्र या निधीमधून कामं प्रत्यक्ष न करता जुन्याच कामांची पुन्हा नोंद करून ठेकेदार व पुरवठादारांच्या नावानं सुमारे 40 ते 50 लाख रुपयांचा अपहार केल्याचा आरोप करण्यात आला आहे। या प्रकरणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेनं जोरदार आक्रमक भूमिका घेतली असून जिल्हा परिषद नंदुरबारचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे संबंधित सरपंच सपना दारासिंग वसावे, ग्रामसेवक उमाकांत कापुरे व पेसा अध्यक्ष शेवंतीबाई ठाकरे यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे। संघटनेनं हेही स्पष्ट केलंय की जर येत्या 8 दिवसात चौकशी झाली नाही तर जिल्हा परिषद नंदुरबार समोर तीव्र आंदोलन छेडलं जाईल। निवेदन देताना बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावना, जुगणी गाव शाखेचे अमिताभ वळवी, ग्रामपंचायत सदस्य कांतीलाल पावरा, डॉक्टर भरत पावरा, राजकुमार पावरा, प्रकाश पावरा, गुलाबसिंग पाडवी आणि असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते। दरम्यान ग्रामपंचायत सदस्य कांतीलाल पावरा यांनीही तक्रारीत आरोप केलाय की सरपंच वसावे यांनी जिल्हा परिषद शाळेच्या जागेवर अतिक्रमण करून घर उभारलंय। तसेच मागील 10 महिन्यांपासून मासिक सभा घेण्यात आलेली नाही। पुढे उमाकांत कापुरे ग्रामसेवक यांची बदली तात्काळ करण्यात यावी आणि 5 पैकी फक्त 3 समित्या गठीत झाल्या असून उर्वरित 2 समित्या तात्काळ गठीत करण्यात याव्यात अशा मागण्याही संघटनेकडून करण्यात आल्या आहेत। या सर्व गंभीर आरोपांची चौकशी होऊन दोषींवर कारवाई होणार का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे।